दर्या पेसाल लाटाने भरलाय गो, दर्या पेसाल लाटाने भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. दर्या पेसाल लाटाने भरलाय गो, कसा आनंद मनान जायलाय गो. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला, ओ गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला आमचा आग्राव गाव कसा सजलाय गो. सकाळचे वाजले ते म्हणजे 7:30 आणि सगळी पोरं आली ती म्हणजे सगळी नाही. अरे अर्धी दुसऱ्या कामाला गेली, चिकन करायला येते का. फक्त अनिकेत आणि अभिनय येतील, बाकी सगळी पोरं आली. आणि सकाळची 7 वाजता किचन मध्ये पोरा सगळे हजर येतील आणि चिकन खायला पाहिजे आणि आल्यानंतर सगळे दमतीन शर्यत विकून आल्यानंतर. आणि इथे का आपल्या ग्रुपचा कुक मास्टर शेफ प्रथमेश सोर्डेकर मस्तपैकी चिकन सुक्का बनवतेस काय नॉर्मल चिकन चिकन सुक्का यांगे होताना दिसते इथे का. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो होते म्हणजे पुन्हा एकदा खतरनाक असा ब्लॉग. दरवर्षीचे आपले गुढीपाडव्याच्या शर्यतीचे तुम्ही ब्लॉग देखत असता आणि यंदाचा म्हणजे 2026चा शर्यतींचा एक नंबर असा ब्लॉग होणार आहे. आणि आता आमची बोट निघाली ती म्हणजे डीजे आणायला. अजून कोणी ड्रेसिंग वगैरे मारली नाही. सगळ्यात आधी बोटीतली जी कामं आहेत म्हणजे सजावटीची कामं, डीजे चढवायची, आपला सर्व थंड पाण्याचा स्टॉक, जेवणाचा बिर्याणीचा सगळा स्टॉक आहे तो आधी भरून घेतलाय. आणि आता चाललोय ते म्हणजे सालाव जेटीवर डीजे चढवायला. आता सगळी पोरं तयारी करून रेडी आहे. निघे का याची सुरुवात नाही झाली. आता थोड्याच वेळात डीजे वगैरे चढवला ना की त्याच्यानंतर आपण भेटू आणि त्याच्यानंतर आमची आजची ड्रेसिंग काय असणार आहे ती पण तुम्हाला दाखवतो आम्ही. चला ब्लॉग कंटिन्यू बघा. ब्लॉग जरा मोठा असणार आहे पण एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. आणि या बाजूला बोटीला हार घालताना अनिकेत गोगर जरा कॅमेरा फेस करा. पहिला मान बोटीचा, नंतर नारळ फोडू. आता सध्या आपण हार घालून घेतोय बोटीला. आणि आपल्या बोटीचं डेकोरेशन देखा मस्त पैकी अशी कपड्याची झूल लावली आणि वरती रंगबिरंगी बावटे लावले. फोर्टचा सुंदर असा नजारा. चला आता डीजे चढाव आणि त्याच्यानंतरच भेटू कारण की कामा जामतील. आणि डीजे सराचं काम चालू झालंय. कवा काम करी नाही पण आता कसं व्हिडिओ बनत आहे नाही म्हणून प्रूफ दाखवायला काम करते फक्त. आता बोटीमध्ये सगळे आपले डीजे लोड करून घेऊ, त्याच्यानंतर डीजे सेट करू, त्याच्यानंतर ड्रेसिंग करू आपण. ऑपरेटर साहेब आले ना आमचे. आता मी पण जरा काम करताय नाही तर तुम्हाला वाटेल का मी काय काम करत नाही. आणि आता बाहुबली आलोय डीजे घेऊन. ए अभि कॅच घे डीजे कॅच घे. बोटीतला सगळं डीजे बीजे चरावून राहिलोय. आता तुम्हाला आमच्या कोली किंग ग्रुपची ड्रेसिंग दाखवता. इथे का बोला कोली किंग ग्रुपचा विजय असो. आणि सगळ्यांची ड्रेसिंग देखा होते का. करण हाय, लाल्या हाय, कोण यो मंथन नाकवा. आणि मंथनला थँक्यू. मंथनने आपल्यासाठी दरवर्षी बोट करत असते. अनिकेत, बाबल्या, अभय, राज, अभि, हर्ष आणि राज. आणि आपला तांडेल दरवर्षीप्रमाणे एकदम जबरदस्त अशी आवारी धरतात आणि आपल्याला जवळची शर्यती दाखवत असतात. त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद बाबू. आणि तसेच आपले सहकारी मित्र डीजे वाले भाऊ सगळे. सगळ्यांची ड्रेसिंग देखली होता विनायक सोडेकर स्वतः. आणि आमची ड्रेसिंग सेट केली ते म्हणजे अनिकेत गोगर यांनी चॉईस केली. आधी सगळ्यांना वाटलं एकदम नासकी ड्रेसिंग आहे पण खरं जाम आवरली. सगळं हे आवरली का नाही. आणि कोरलई कोलीवाडा पण सज्ज आहे ते म्हणजे कुंडलिका नदीमध्ये जाऊन शिळांच्या होड्यांच्या स्पर्धा बघायला. आणि आपल्या गावातल्या पण 2 बोटी आहेत. तिथल्या ज्या बोटी आहेत ना ते मस्तपैकी सजून धजून रेडी आहेत. मस्तपैकी बावटे झूल वगैरे लावलेत. प्रत्येकाच्या बोटीमध्ये डीजे, कोणाच्या बोटीमध्ये बँड, कोणाच्या बोटीमध्ये मस्तपैकी ताशा ढोल सगळे रेडी आहेत. आणि आपला कोली किंग ग्रुप पण रेडी आहे. आपला डीजे वगैरे पण लागलेला आहे. आता सगळे सपोर्ट दिसतात. जरा वेळाने देखा यांचे अवतार काय होणार होतील. आणि आपली बोट पण निघाली आता शर्यतीची. आणि पाण्यामध्ये अंड्याभर फोडताना दिसताना येते का पोरा सगळी. कोण हाय कोण यो
बाबल्या तोंड टाकाव जरा तुझा. उडव उडव उडव. एकवीरा माता की जय. आणि मित्रांनो आपल्या कोरलाई गावच्या 2 बोटी आहेत यावर्षी कॉम्पिटिशनला. पहिली म्हणजे कमलावती आणि आता यावर्षी नवीन बोट निघाली परमेश्वरी. आणि दोन्ही पण बोटींची आपलीच नंबर यायला पाहिजे अशी आपण देवाजवळ प्रार्थना करू. पण गेम आहे सांगता नाही नाही कवा गेम पलटेल ते. आणि येते का या बाजूला आहे ती म्हणजे कमलावती, 1 नंबरची कमलावती आणि ही नवीन बोट परमेश्वरी. आणि आपली जी कमलावती आहे त्या बोटीला घेऊन चालली कॉम्पिटिशनच्या मैदानात. आणि कमलावती जाताना दिसते तुम्हाला रणांगणात. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. नंबर घेऊनच या. चला वेगवेगळ्या माते की. एक बोट आपली रवाना होताना दिसते तुम्हाला मैदानात आणि दुसरी बोट या बाजूला रेडी आहे परमेश्वरी. आणि या बाजूला बाबल्यानी मस्तपैकी झेंड्यावर पेंटिंग केलेले आहे नावानी कमलावती आणि परमेश्वरी. गुलाल घेऊन या. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना.
टाक दिले आम्हाला नाही कोणी नऊ टाक दिले नाही कोणी नऊ टाक दिले आईच्या भाऊची आता थोड्याच वेळात शिराच्या होड्या आहेत ना ते सुटणार आहेत.
आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा
पदर टाव्याचे दंड्याला रे बदरुटाच्या डोक्याला आणि बाई दोन उड्या मारू
जगत लागू आमचे बयान जगत लागू आमचे बयान सोन्याचा हार मंगतन सोन्याचा हार हे सोनियाचे नयन माझ्या माया घायल्या घाल ग माया घायल्या घाल मंगतन सोनियाचा हार पैसे खपले, आता जनरेटर वरती घेत आहो. जनरेटर वरती घेऊन जायला आहे. आता डीजे बीजे सगळं वरती चढायचो आहे. करण अजून जल्लोष चालू आहे. सावकाश यावर्षी अग्राम गावातल्या बोटीचा पहिला दुसरा नंबर आला आणि आपल्या कुर्ले गावचा तिसरा चौथा आला. ठीक आहे, हार जीत होत असते. नेक्स्ट टाइम आपण पण प्रयत्न करू की आपलाही पहिला नंबर येईल. एक विराम माते की जय महादेव. आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला बोललो होतो की ही शर्यत आहे, म्हणजे कॉम्पिटिशन आहे. याच्यामध्ये काही पण होऊ शकते. कोणाचा पण नंबर पहिला दुसरा तिसरा चौथा येऊ शकते. पण आपल्या कोरलाई गावच्या कमलावतीनी आणि परमेश्वरीनी प्रयत्न केला की पहिला दुसरा नंबर मारण्याचा. पण आपण पोलिकिंग ग्रुपने फुल एन्जॉय केला. बोला एकविरा माते की जय माऊलीचा. चला आता आपल्याला महत्वाचं काम करायचं आहे, तो म्हणजे बोटीचा डेक आहे ना, तो आपल्याला गुलालाने भरलेला आहे, तो क्लीन करायचा आहे. आणि त्याच्यानंतर भावल्याने सकाळी 4 किलो चिकन बनवलाय, तो आपल्याला खायचा आहे, तो म्हणजे राईस बरोबर. व्हिडिओ कसा होईल मला माहित नाही, पण फुल एन्जॉय केली पोरांनी सगळ्या. आणि मस्तपैकी 3-4 तास पोरांनी एन्जॉय केलाय. आणि मंथन नाकवाची बोट आहे ती पूर्ण गुलालाने रंगवून टाकली. ही बघा बोटीचा डेक तो लाल करून टाकलाय. आणि आता सगळ्या पोरांची बारी बारी आहे. काय ते सगळे
मस्तपैकी डमानी खाऱ्या पाण्यातलं पाणी घेतात आणि डेक आहे ना तो चोलून काढतात. हा बघा इथं आहे तो म्हणजे अभय पाटील आणि प्रथमेश सोर्डेकर पाणी मारताना दिसतंय तुम्हाला. आणि पूर्ण बोटीचा लाल लाल झालेला जो डेक आहे तो चोलताना स्वतः नाकवा मंथन पाटील दिसतं तुम्हाला. आणि प्रत्येकाची बारी बारी आहे, म्हणजे फक्त नाकवा नाही तर खलाशी पण, म्हणजे करण पाटील, विनायक सोडेकर, कुणाल पैतरी, प्रथमेश सोर्डेकर सगळे डेक चोलताना तुम्हाला हळूहळू दिसणार आहे. ते बघा म्हणजे भेदभाव नाही, नाकवापासून ते खलाशापर्यंत सगळे डेक चोलताना दिसतात तुम्हाला. हा हे बघा आता दिसतंय तुम्हाला हर्ष पाटील दम वरताना आणि डेकवर पाणी मारताना दिसत आहेत. आणि प्रथमेश सोर्डेकर काय चोलण्या हातात घेईना आहे, त्याने डम हातात घेतलो. यो ते का समुद्रातला जो पाणी आहे ना तो आपण असा डेकवर मारत असतो आणि डेकवर जो गुलाल साचलाय ना तो आपण धुवून घेत असतो. कॉम्पिटिशन बघून जायला म्हणजे शिडांच्या होड्यांच्या स्पर्धा आपल्या बघून झाल्या आणि पोरांनी जाम एन्जॉय केला. आपल्या कोरले गावचा नंबर नाही आला पण प्रयत्न केला त्यांनी पहिला दुसरा नंबर पटकावण्याचा. आणि आता कोली किंग ग्रुप आहे तो मस्तपैकी बसला तो म्हणजे जेवायला. सकाळचे आपण 4 किलो चिकन केलेला आणि राईस केलेला तोच आता आपण खाणार आहोत. कारण की शर्यती बघून आता वाजलेत ते म्हणजे 4-12 वाजल्यापासून 3-4 वाजेपर्यंत आपण नाचत होतो. आता मस्तपैकी सर्वांना प्लेट भरलेले आहेत आणि चिकन काढलेलं आहे पोरांना. यो दे का सकाळी मस्तपैकी बाबल्याने चिकन बनवलं होता पोरांना, तोच आता पोरं खाताना दिसतंय. ते बघा सगळे खाताना आता चिकन राईस खाऊ आणि आपण घरी जाऊ.